नमस्कार, मी संदीप देसाई. स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातली आहे. मातोश्रीच्या बाहेर घातपाताचा डाव असल्याचा फोन कॉल पोलिसांना आला आणि त्यानंतर पोलिसांचा तपास सुरू झालाय. तर दुसरीकडे संजय राऊत आणि नितेश राणे आमने सामने आले आहेत. बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट. थेट उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर अनुचित प्रकार घडवण्याचा प्लॅन असल्याचा फोन पोलिसांना आला. मुंबई गुजरात ट्रेननं प्रवास करणाऱ्या 4 ते 5 जणांचं संभाषण ऐकून एका अज्ञात व्यक्तीनं पोलिसांना फोन केला. उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे अशी माहिती या तरुणानं पोलिसांना दिली आहे. यानंतर पोलीस सतर्क झालेत. तर राजकारण मात्र चांगलंच तापलंय. संजय राऊतांनी गेल्या वर्षी ठाकरेंच्या सुरक्षेतील काही जवान कमी करण्यावर बोट ठेवलाय. तर नितेश राणे आणि शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनी राऊतांच्याच माणसांनी बनावट कॉल केला का असा सवाल उपस्थित केला. देखिए, कांड हो सकता है, जानकारी मिली है तो उसके ऊपर एक्शन लीजिए ना. हमको क्यों सवाल पूछ रहे? हमने बार बार कहा है जिस तरह से ठाकरे परिवार की सुरक्षा में कमी की है, ये कौन सी राजनीति है? हम उनसे डरने वाले नहीं हैं. शिवसेना और शिवसैनिक ठाकरे परिवार की सुरक्षा के लिए हमेशा तैयार है. या उद्धव ठाकरेला मानेचा वर बसलेला मच्छर मारता येत नव्हता, जो आता जिहाद्यांचा एकदम लाडका झालेला आहे, त्याच्याकडे वाकड्या नजरेने आता कोण बघणार? कोणाला एवढा वेळ आहे? सगळ्यांच्या जिहाद्यांच्या मांड्यावर जाऊन हा बसतो, सगळ्यांचा तो लाडका झालेला आहे. म्हणून मी परत एकदा पोलिसांना सांगेन, या बंटी बबलीवर विश्वास ठेवू नका. म्हणून मुळात तो फोन घरात आला होता की ह्यांच्याच मित्र परिवाराने केला होता, ह्याच्यावर पण चौकशी लागली पाहिजे. त्याची मी SIT किंवा CID चौकशीची मागणी करीन. फक्त हा फोन कॉल संजय राऊतच्या माणसांनी केलेला नसावा हे तर फक्त तपासून पाहिलं पाहिजे. सुरक्षा कुणाची असो त्याची जबाबदारी सरकारची. परंतु मागच्या वेळेला जसे संजय राऊतला बोगस फोन स्वतःच्याच माणसाकडून करून घेतले तशातला हा कॉल नसावा. फक्त याची काळजी गृह खातं जरूर घेईल. उद्धव ठाकरेंना अजूनही झेड+ सुरक्षा आहे. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ताफ्यात ज्या अधिकच्या गाड्या आणि सुरक्षा जवान तैनात करण्यात आले होते ती अतिरिक्त सुरक्षा गेल्या वर्षी 21 जूनला शिंदे सरकारनं कमी केली होती. आता महाराष्ट्र सरकारच्या झेड+ सुरक्षेनुसार उद्धव ठाकरेंच्या सुरक्षेसाठी 2 पर्सनल सुरक्षा अधिकारी, 6 शस्त्रधारी पोलीस, 4 सुरक्षा रक्षक, 1 एस्कॉर्ट वाहन, 1 पायलट वाहन आणि 3 अतिरिक्त गाड्या असतात. उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर कुठेही निघाले की एवढा ताफा त्यांच्या सोबत असतोच. मुंबई पोलिसांना आलेल्या कॉल नंतर पोलीस सतर्क झालेत आणि तपास सुरू आहे. फोन कॉल करणारा नेमका कोण होता, कॉलची सत्यता काय हे तपासणं सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.